मोठी बातमी, महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह काही कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं दर्गा विरोधी आंदोलन सध्या सुरू आहे आणि पोलिसांनी आता महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह काही कार्यकर्ते आहेत त्यांनाही ताब्यात घेतलेले आहे। महंत सुधीरदास पुजारी त्यांना देखील आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याचबरोबर भाजपचे काही कार्यकर्ते देखील इथे दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। महंत सुधीरदास शांततापूर्वक आंदोलन चालू असताना पोलीस अशा पद्धतीने दटिंगशाही करते। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपण बघतोय पोलिसांनी आता बळाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि आता एक एक करत इथे जमलेल्या नागरिकांना देखील आता ताब्यात घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। महंत सुधीरदास पुजारी यांच्याबरोबर काही कार्यकर्ते इथे जमलेले होते, त्यांना सुरुवातीला पांगवण्यात आलेलं होतं, मात्र त्यानंतरही कोणी पोलिसांना जुमानत नव्हतं आणि त्यानंतर आता पोलिसांनी इथे आपल्या बळाचा वापर सुरू केलेला आहे आणि एकूणच महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह इथे जमलेल्या काही नागरिकांना पोलिसांच्या ह्या गाडीमधनं घेऊन जाल आहे। त्यामुळे आता सकाळपासून जी कारवाई शांततेमध्ये सुरू झालेली होती, मात्र आता त्याला कुठेतरी वेगळं वळण मिळतं की काय हे बघणं आता महत्त्वाचं आहे, कारण आता एक एक करत इथे नागरिकांची गर्दी देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं दर्गा विरोधी आंदोलन सध्या सुरू आहे। महंत सुधीरदास पुजारी इथे आलेले, तुम्ही इथे आलात, पोलीस काय म्हणतात? पोलिसांनी इथे 144 कलम लावलंय आणि ज्या जागेवरती अनाधिकृत बांधकाम केलेलं होतं, प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही ते बांधकाम काढून घेत आहोत, परंतु प्रत्यक्ष आम्ही अजून ते बांधकाम काढलं आहे की नाही हे पाहिलं नाही, आमची खात्री झाली नाही। आणि अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा जो लँड जिहादचा जो एक उपक्रम चालवला आहे काही विशिष्ट धर्मियांनी, तर त्याला कुठेतरी महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावं। आज आंदोलनाची हाक दिलेली होती, आता काय असणार आहे? महापालिकेच्या वतीने काम चालू आहे, आंदोलन होणार की नाही होणार आहे? महापालिकेने आणि प्रशासनाने जो हिंदुत्ववादी सर्व संघटनांना जो एक संदेश दिला की आम्ही प्रत्यक्ष त्या जागेवरती जाऊन खात्री करत आहोत, कागदपत्रांची आम्ही खात्री केलेली आहे आणि त्या जागेवरती जर काही अनाधिकृत बांधकाम असेल तर ते आम्ही काढून घेऊ। पण तुमची भूमिका काय राहणार आहे? आम्ही वाट पाहत आहोत एक तासाभरापर्यंत, काय होतंय त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन आम्ही खात्री करू। तुर्तास पोलिसांनी यांना धार्मिक स्थळापर्यंत जाण्यास मज्जाव केलेला आहे। तिथून साधारणतः 400 ते 500 मीटर अलीकडेच महंत सुधीरदास पुजारी यांना थांबवलेले आहेत। जे नागरिक इथे येत होते त्यांना देखील पोलिसांनी पांगवलेलं आहे, त्यामुळे सध्या तरी इथे शांतता आहे। मात्र एका बाजूला मुस्लिम धर्मगुरू इथे आले होते आणि आता हिंदू धर्मीय नेते मंडळी देखील आता इथे यायला सुरुवात होत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। आता थेट जाऊयात नाशिकमध्ये, मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, सुधीरदास महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, पुढे काय? अमोल, आता सध्या शांतता आहे, मात्र जसं जसं आता दिवस पुढे ढकलला जात आहे तसं तसं इथे कार्यकर्ते पोहोचत आहेत। ज्यांना ज्यांना या कारवाई संदर्भातली माहिती मिळत आहे ते देखील नागरिक इथे आता यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सकाळपासून इथे संपूर्णपणे शांततेचं वातावरण होतं, मात्र आता गर्दी इथे वाढू लागलेली आहे। गेल्या 1 तासापासून पोलिसांच्या माध्यमातून गर्दी पांगवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। मात्र आता थोड्याच वेळापूर्वी महंत सुधीरदास पुजारी इथे आलेले होते, त्यांनी आपली भूमिका देखील मांडलेली होती की संपूर्णपणे जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढलं जावं आणि याची खात्री करण्यासाठी आम्हाला तिथे बघायला जाऊ द्यावं, ही त्यांची मागणी होती। मात्र ती मागणी मान्य करण्यात आलेली नाही आहे। त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यासह 10 ते 12 कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की पोलिसांनी किती मोठा फौजफाटा इथे तैनात केलेला आहे। संपूर्णपणे पोलिसांनी एक सुरक्षेची भिंतच, एक कडच इथे निर्माण केलेला आहे। बॅरिकेड आहेत, बॅरिकेडच्या पुढे देखील पोलीस आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला देखील शेकडोच्या संख्येने पोलीस आता इथे उभे आहेत। याचंच कारण आहे
आहे की हिंदुत्ववादी संघटनांनी 11 वाजता इथे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता। काही अनिकेत शास्त्री आहे अशा काही धर्मगुरूंना पोलिसांनी नजरकैदेमध्ये देखील ठेवलेलं आहे। काही जण आपापल्या निवासस्थानी आहेत तर काहींचे आता नेमकं कुठे आहे ते लोकेशन देखील पोलिसांना कळत नाही। त्यामुळे पोलिसांकडनं कुठलीही आता चूक ही होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे। सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आता तैनात झालेले नाही आणि आपण बघतोय की मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळाने इथली जी वाहतूक आहे इतर जी वाहतूक आहे ती देखील इतर मार्गावरनं वळवली जाईल अशी देखील माहिती मिळत आहे। नक्कीच अपडेट तुमच्याकडून घेत राहू। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर अनधिकृत दर्गा हटवला नाही तर मारुती मंदिर उभारू असं तुषार भोसले यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण अनधिकृत बांधकाम हटवत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन स्थगित होणार नाही असं सुद्धा तुषार भोसले यांनी म्हटलेलं आहे। तुषार भोसले हे भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत। सध्या नाशिकमध्ये हा सगळा वाद सुरू आहे। आज सगळा हिंदू समाज एकवट होऊन या अनधिकृत थडग्याच्या समोर आम्ही बजरंग बलीची मूर्ती स्थापित करणार आहोत। आज नाशिक महानगरपालिकेने कारवाई सुरू केल्याचं आम्ही बातम्यांमध्ये बघतो, पण ही कारवाई पूर्ण होईपर्यंत आजचं जे आंदोलन आहे कुठल्याही प्रकारे स्थगित होणार नाही। जर नाशिक महानगरपालिकेने हे अनधिकृत थडगं हटवलं नाही तर त्याच्या समोर मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याचा आमचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।